नमस्कार मित्रांनो, मी आणि अवनीश राधेश्याम पाटील आणि आज आपण बघणार आहे, जर तुम्ही टमाटा स्लाइस मेथडने लावलेला असेल, स्लाइस मेथडने सेडिंग जर केलेली असेल तर त्याला काड्या कशा लावायच्या, म्हणजे मग तुमची जी अशी एक स्टेम आहे ती डायरेक्टली अपवर्ड ग्रो करल विथ सपोर्ट ऑफ अ बांबू स्टिक आणि त्याच्या स्टेम तुटणार नाही. तर सुरू करूया. तर तुम्हाला लागणार आहे अशा 12 बांबू काड्या. जर तुम्ही 3 स्लाइस लावलेले असतील, 4 स्लाइस, ओके. तुम्हाला एक अशी कात्री लागणार आहे आणि एक दोरी लागणार आहे, ज्याची तुम्ही परत कटिंग करणार आहे कात्रीने. तर सुरू करूया. माझ्याकडे 6 मोठ्या आणि 6 छोट्या आहेत. तर मी त्या आधी प्रत्येक एका 4चा बंच करणार आहे. तर इथं या माझ्या छोट्या काड्या आहेत आणि या माझ्या मोठ्या काड्या आहेत. मोठ्या काड्या माझ्या एक 1.5 फूट एवढ्या आहेत आणि माझ्या छोट्या 1 फूट एवढ्या आहेत. तर पहिले मी यांची मॅन्युअल सेपरेशन करणार आहे. तर माझी आता सेपरेशन झाली आहे तिन्ही ग्रुप्सचे. तर आता मी सगळ्यात पहिले याचा करणार आहे. इथं आपण स्क्वेअर शेप मध्ये दांड्या लावणार आहे, म्हणजे इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक. तर सगळ्यात पहिले मी इथे लावल, कारण की माझी सगळ्यात मोठी स्टेम इथे. नंतर तुमचं झाड जर एवढंसच आहे तर तुम्ही छोटी काडी वापरायची आहे त्याला. नंतर मग तुम्ही परत त्याला मोठ्या काठीने रिप्लेस करू शकता. मी आता छोटी काठी वापरणार आहे. जेव्हा टोमॅटो तुमच्या मोस्ट ग्रोइंग स्टेज मध्ये असणार आहे तेव्हाच तुम्ही लावायचे, म्हणजे मग त्याच्या फांद्या तुटत नाही. नाहीतर मग फांद्या तुटल्या तर खूप ट्रॅजिक लॉस होतो. तर आता माझा पहिला स्लाइस झालेला आहे. तर इथं मी याला रॅप करणार आहे असं. तर आता मी एवढीशी असं केलेलं आहे कट. मी हे इथं लावणार आहे असं. जास्त टाईट नाही लावायचंय, फक्त एवढं लावायचंय की ते चिटकून राहील. तुम्ही जेव्हा जर तुम्ही ग्रोइंग स्टेज मध्ये लावत असतील तर तुमची जी दांडी आहे ती तुमच्या झाडापेक्षा थोडी मोठी असायला पाहिजे. तुमची जी दांडी आहे ती तुमच्या झाडाच्या जस्ट बिसाइड असायला पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला दोरी लावता येईल. जे झाड आतापर्यंत तुमचे मोठे झाले नाहीये, जसं की आता हे माझं एक बरंच छोटे आहे, याची स्टेम पण एवढी काही डेव्हलप नाही झालेली. तुमच्या जर झाडाला तुम्हाला जर खरंच दांडी लावायची असेल तर तुमचं झाड एवढं स्टेमचं विड्थ तरी असायला पाहिजे.
स्टेम वेथ कमीत कमी 0.5 सेंटीमीटर असायला पाहिजे, किंवा जर तुमचं झाड मॅच्युअर झालंय तरी पण तुम्ही लावू शकता. मॅच्युअर होणे म्हणजे आता इथं तुमचं झाड एकदम मोठं झालंय, त्याला आता टमाटे पण आले, असं मॅच्युअर नाही. तसं मॅच्युअर म्हणजे की जसं ते ग्रोईंग स्टेजमध्ये आले. मी बांबू याच्या कारणासाठी लावलेला आहे, कारण की बांबू इथं एक स्ट्रॉंग स्टेम सारखे पण ऍक्ट करू शकते, कारण की बांबू एक वीक स्टेम नाहीये. तर इथं मी तुम्हाला एक झाड करून दाखवलेलं आहे, बाकीचे मी नंतर करेन. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.